नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर आजच्या गोष्टींसाठी खूप खूप सॉरी की गडबडीमध्ये आज एस ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ सारिका लाईव्हला छोटीशी आशाला आला, त्यासाठी खूप खूप सॉरी। पण बाबांचं रीडिंग बघा, इथं बघा किंवा ह्यातलं ज्यांना तिकडं बघायचंय त्यांनी तिथलं बघा। दोन्ही व्हिडिओ आज उलटे सुलटे झालेले आहेत, पण मला माहित आहे तुम्ही सगळेजण समजावून घ्याल आणि ते व्हिडिओ बघाल। आज संध्याकाळी व्हिडिओ करायचं कारण हे आहे की तुम्हाला मी सांगितले दिवाळीच्या आधी 4 दिवस मी संपूर्ण काम बंद करणार आहे। त्याच्या आधी भरभर ऑर्डर पाठवा। लक्ष्मी पिरॅमिड हे आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजना दिवशी हवं आहे। मागच्या वर्षीचं आहे, त्यांचं चांगलं आहे, दुसरं घ्यायचं असेल नवीन त्यांनी घ्या। लक्ष्मी पिरॅमिड असो, कॉम्बो असो, कॅन्डल असो, ह्या सगळ्या तुम्ही गिफ्ट करू शकता। तुम्ही मला डायरेक्ट पत्ता देऊ शकता, मी रेके करून डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पोटल्या इतक्या आलेल्या आहेत की मला पोटलीचं काम लवकरात लवकर थांबवावं लागणार आहे। त्याच्या आधी कुबेर बॉक्स आपला छोटीशी आशाचा चटकन बुक करा। दुसरी गोष्ट, बॉटलवर सिट्रीन ब्रेसलेट फ्री आहे। एकच ऑफर सध्या चालू आहे, बॉटलवर सिट्रीन ब्रेसलेट फ्री आहे। सिट्रीन ब्रेसलेटची किंमत किती आहे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे बॉटल भरभर बुकिंग करा। ज्यांच्या ऑर्डर राहिल्यात त्यांनी हाय करून ऑर्डर वर घ्या। खूप पापट पसारा मांडू नका। स्वतःचा ॲड्रेस, स्वतःचा स्क्रीनशॉट आणि तुम्हाला काय हवं ते व्यवस्थित शब्दात लिहून द्या। खूप सारं लिखाण, खूप सारे मेसेज अजिबात करू नका। बोटवरती मला अजिबात दाखवू नका। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जे काही तुम्ही घेतला असेल, घ्यायचा असेल ते सगळं ठीक आहे। बॉटल असेल, सगळ्यांना हा प्रश्न आहे की या चंद्रग्रहणामध्ये बॉटल बाहेर ठेवायची का? त्या दिवशी भरलेलं पाणी आम्ही प्यायचं का? तर नाही, चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला बॉटल बाहेर ठेवायची नाही। त्या दिवशी त्यामध्ये पाणी भरायचं नाही। त्यामधलं पाणी तुळस घातली असली तरी प्यायचं नाही, त्यापेक्षा बॉटलच भरायची नाही। रेकी ऊर्जा, पौर्णिमा आणि ग्रहण याचा फार मोठा संबंध आहे, त्यामुळे या गोष्टी आपण करायच्या नाहीत। ज्यांच्याकडे बॉटल्स आहेत त्यांनी लक्षात ठेवा, आपले कुठलेही पौर्णिमेचे जे काही आपल्या रेमेडी आहेत त्या सगळ्या आपल्याला दुसऱ्या दिवशी करायच्या आहेत। कोजागिरी पौर्णिमा सुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे। तर हे तुमचे छोटे छोटे खूप सारे प्रश्न मला ह्याच्यावर होते, म्हणून अजून ज्यांना बॉटल आणि पोटली हवी आहे पटपट बुक करा। ऑफर तुम्ही करत आहात, पण ऑफर ठेवल्या की तुम्ही त्यावेळी लक्ष देत नाही। 3 महिने मी ऑफर ठेवल्या होत्या आणि आता तुम्ही ऑफर ठेवत नाही। आता सगळ्यांना मिळून कशावर ऑफर हवी आहे? बॉटलवर कमी होणार नाही, बॉटलवर फक्त सिट्रीन ब्रेसलेट मिळेल। हे सोडून तुम्हाला जर कशावर ऑफर हवी असेल तर खूप साऱ्या जणांनी कमेंट करा। ज्याच्यावर ऑफर हवी हा कमेंट जास्त येईल त्याच्यावर मी प्रयत्न करेल तुम्हाला काहीतरी ऑफर ठेवायची। आता बघा आजचा व्हिडिओ, तो म्हणजे सुपर डुपर हिट। तुम्हाला कधीही तुम्ही अशी वस्तू पाहिली नाही ना, वापरली नाही ना, आयुष्यभर 7 पिढ्या ह्याचा उपयोग होणार आहे तुम्हाला। अशी एक वस्तू मी तुमच्यासाठी दिवाळीसाठी खास नाही, ज्यांना आत्ता जमणार त्यांनी दिवाळी नंतर घेतली तरी चालेल। खूप थोडे आहेत, ज्यांना मी आता व्हॉट्सअपला सांगितलं तर इथंच सगळ्या संपल्या आहेत। जर तुम्हाला हव्या असल्या तर परत मागवायच्या असल्या आपल्याला तर पटकन तुम्ही हे बुक करा। काय आहे हे? लक्ष्मीची पावलं, ती सुद्धा आहेत याच्या प्लेटवर, क्रिस्टलच्या प्लेटवर ही पावलं आहेत लक्ष्मीची। जी लक्ष्मीची पावलं मी तुम्हाला कायम सांगते, तुम्ही दारावर लक्ष्मीची पावलं चांदीची टाकता, चिटकवता, काय करता, तर लक्ष्मीच्या पायावर 108 खुणा असतात पावलाखाली, त्यावेळीच ती लक्ष्मीची पावलं ही पूजनीय असतात। तरी सुद्धा बरेच जण उंबऱ्यावर चांदीची पावलं ठोकतात, त्याच्यावर हे चिन्ह नसतात, काही नसतात। आता 108 चिन्ह कोणच देऊ शकत नाही, सोनार पण आपल्याला देऊ शकत नाही, पण जी महत्वाची सगळी चिन्ह आहेत, जी धर्मग्रंथामध्ये सांगितलेली महत्वाची चिन्ह आहेत की ही चिन्ह माता लक्ष्मीच्या पायावर आहेत, राधा राणीच्या पायावर आहेत, कृष्णाच्या पायावर आहेत, रामाच्या पायावर आहेत, सीतेच्या पायावर आहेत, तर ही विठ्ठल रुक्माईच्या सुद्धा पायावर ही सारी चित्र येत असतात। तर हे जे आपले सिम्बॉल आहेत हिंदूंचे, म्हणजे यामध्ये येतो सिम्बॉल मध्ये या काय काय येतं, सिम्बॉल म्हणजे चिन्हांमध्ये या काय काय येतं ते सांगते तुम्हाला मी थोडक्यात। येतो त्रिशूळ येतो, कलश येतो, ओम येतो, चंद्र येतो, शंख येतो, कमळ येतं, झेंडा पताका येतो, त्रिशूळ येतो, या सगळ्या गोष्टी इथं येत असतात। तर हे आहेत लक्ष्मीची पावलं या
क्रिस्टलच्या प्लेटवर, ह्या क्रिस्टलच्या प्लेटचा बाउल सुद्धा आपल्याकडे होता की याच्यावर ठेवलेल्या प्रत्येक क्रिस्टल हा चार्ज राहतो। याची सगळ्यात मोठी हे बघा, जर तुम्ही याच्यावर पैसा ठेवलात, हे घेऊन तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचं व्यवस्थित पूजन करायचं आहे। मी इथनं त्याला रेकी करून देणार आहे आणि तुम्ही याचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करायचं आहे। पूजनानंतर ह्या तुम्हाला लॉकरमध्ये ठेवून टाकायचं आहे अथवा देवात रोज सुद्धा तुम्ही याला पूजू शकता। पण काय आहे, शेवटी क्रिस्टल आहे, कुठं हातातनं घसरला, निसटला, पायाला लागला, फुटतो, जड ॲटम आहे, म्हणून हा लॉकरमध्ये ठेवून टाकायचा। लक्ष्मी आपल्याला लॉकरमध्येच हवी आहे, तर हे लॉकरमध्ये ठेवायचं आणि याच्यावर तुमची चार्ज म्हणजे पैसा वाढत राहावं म्हणून याच्यावर तुम्ही सोनं, पैसा या गोष्टी याच्यावर तुम्ही ठेवू शकता। त्याचप्रमाणे हा अजून एक काम करतो की तुमचे क्रिस्टल, तुमचे ब्रेसलेट, सगळं जे तुम्ही माझ्याकडचे क्रिस्टलचे हे वापरता ते सगळे जर तुम्ही ह्याच्यावर आठवड्यातनं एकदा ठेवले तर सगळे रिचार्ज होतात, रेकी होत नाही, चार्ज होतात। तर त्यामुळं ह्याचा उपयोग तुम्हाला 520चा राजा असू दे, ब्रेसलेट असू दे, कधी आज कमी चार्ज वाटतंय, उद्या जास्त वाटतंय, असं वाटतंय तर तुम्ही आठवड्यातला एक दिवस काढू शकता आणि ही देवघरासमोर प्लेट ठेवून त्याच्यावर सगळ्यांचं मिठाच्या पाण्यानं ब्रेसलेट आपले सगळं पुसून याच्यावर ठेवू शकता। ह्याच्यावर सगळे क्रिस्टल चार्ज होतात। वर त्यात माता लक्ष्मीच्या पावलावर आपण ठेवतो, म्हणजे काय तुम्हाला सांगायचं, काय जादू आहे ह्याच्यामध्ये हे तुम्हाला वापरल्याशिवाय कळणार नाही। तर प्रत्येक गोष्टी त्याचप्रमाणे आपण ह्याच्यावर आपली बॉटल सुद्धा ठेवू शकतो। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे बॉटल नाहीये त्यांनी ह्याच्यावर एक काचेच्या ग्लासमध्ये छोट्याशा पाणी भरून ठेवून त्याला अफर्मेशन देऊन रोजच्या रोज ते पाणी चार्ज होणार आणि ते पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता। जी कुठली गोष्ट तुम्हाला चार्ज करायची आहे, जी कुठली गोष्ट तुम्हाला वाढवायची आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या क्रिस्टलवरचे लक्ष्मीची पावलं ही अतिशय उत्तम आहे। मी इतकी घाई केली होती हे घडवण्यासाठी, बनवण्यासाठी, पण मी आत्ता जेवढं व्हॉट्सअपला घेतलं तेव्हा संपूर्ण संपत आलेलं आहे। तर ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती पटपट बुक करा। दिवस कमी राहिलेले आहेत त्यामुळे चटकन घ्या। असा ॲटम परत मिळणे नाही। चुकीच्या गोष्टी, चुकीच्या इन्स्ट्रा काय याच्या मागं लागू नका। व्यवस्थित रेकी शिवाय कुठलाही क्रिस्टल हा काम करत नाही। हाही एक क्रिस्टल आहे, वर त्याच्यावर लक्ष्मीच्या पायावर जी चिन्ह आहेत ती सारी बनवलेली आहेत। सुंदर असं हे दिसत आहे, दिसायलाच एवढं मनमोहक आहे। तर घरात गेल्यावर तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीनं भरभरून जाईल। ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही त्यांच्यासाठी तर ही पावलं अतिशय महत्त्वाची आहेत। तुमचा पैसा ह्याच्यावर ठेवत जातो, रिचार्ज राहतो, मनी एनर्जी आहे, त्यामुळे एनर्जीमध्ये सारखा पैसा राहतो, सर्कल फिरत राहतं। तर या गोष्टीच्या अनेक रेमेडी सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगू शकते। तर हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे जर कुणाला कुबेर यंत्र हवं असेल, हे माझं आहे, हे काही विक्रीसाठी नाहीये, हे मी माझ्या स्वतःसाठी बनवलेलं आहे कुबेर यंत्र। हे जर तुम्हाला हवं असेल धनतेरसच्या दिवशी कुबेर महाराजांची पूजा करण्यासाठी, मी आता हे आणले कोजागिरीसाठी, तर धनतेरसच्या दिवशी जर तुम्हाला कुबेर महाराजांची पूजा करायची असेल, कुबेर मूर्तीपेक्षा कुबेर यंत्र आपल्या पोटलीमध्ये आहेच त्यामुळं काही प्रश्नच येत नाही, पण हे सुद्धा त्याच प्लेटवर बनलेलं आहे ज्या प्लेटवर लक्ष्मीची पावलं बनलेली आहेत। तर हे असं कुबेर यंत्र हे विक्रीला नाहीये, हे माझ्याकडे आहे, माझं आहे आणि हे मात्र विक्रीला आपल्याकडे आहे। तर अगदी कमी रेट आहे, फारसा रेट पण नाहीये ह्याचा। तर झट्ट दिवशी उठा आणि पट्ट दिवशी बुक करा आणि ह्याचा व्यवस्थित व्हिडिओ ऐका की ह्याचे काय फायदे आहेत हे लक्षात घ्या। रोजच्या रोज तुम्ही 520चा क्रिस्टल ह्याच्यावर ठेवू शकता, तो रोज चार्ज होणार, जेवढी निगेटिव्ह एनर्जी त्यानं घेतली तेवढी जाणार, रेकी नाही होणार, चार्ज होणार। 6 महिन्याने ही रेकी करावीच लागणार तुम्हाला, याला सुद्धा 6 महिन्याने रेकी करावीच लागणार। त्यावेळी सगळ्यात मोठं काम हा करतोय की तुमचे क्रिस्टल रोजच्या रोज चार्ज करतोय। तुमचा पायराइड असू दे, कुठलाही ब्रेसलेट असू दे, 7
जीवनचक्र असू दे, अजून काय असू दे, सगळे ब्रेसलेट आठवड्यातनं एकदा ह्याच्यावर ठेवत जा, म्हणजे ते चार्ज होतात आणि वर स्वतः लक्ष्मीची पावलांवरची ही चिन्ह म्हणजे घरात साक्षात लक्ष्मी येणार आहे आपल्या लक्ष्मी पूजना दिवशी. याच्यासारखा दुसरा ॲटम नाही, ह्याच्यासारखं दुसरं लक्ष्मी पूजनासाठी नाही. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण ह्याला पुजायचं. ह्याच्यावर 5 मिनिटं आधी आपण आपली पोटली ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ह्याचा वापर तुम्ही कशासाठी पण करू शकता. तर देव्हाऱ्यात ठेवू नका. मी अगदी स्पष्ट शब्दात सांगत असते की पिरॅमिड सुद्धा देवात ठेवू नका. तर या सगळ्या गोष्टी लॉकरमध्ये ठेवायच्या आहेत किंवा एक स्वतंत्र कपाटाचा कप्पा करत जा आणि त्यामध्ये ठेवत जा, किंवा एखादा बॉक्स करत जा, काही करत जा तुम्ही, त्यामध्ये या वस्तू आपल्या व्यवस्थित ठेवत जा. तर या प्रकारे हे नवीन आपण काढलेलं आहे लक्ष्मीची पाऊले. तर बघा तुम्हाला कसं वाटतंय. हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.